लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपचा जो तिढा आहे तो अजूनही कायम आणि अशातच महायुतीचे मित्रपक्ष बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे तो महायुतीतून बाहेर पडू शकतो तशी शक्यता आहे। अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच बच्चू कडू आणखी नाराज झाले आहेत असं कळतंय। याच नाराजीमुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडू शकतात। तसंच अमरावतीमध्ये चांगला उमेदवार मिळालाय अशी भूमिका बच्चू कडूंनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। तर दिनेश बुब हे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार असू शकतात तशी शक्यता आहे। दिनेश बुब हे सध्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत। आमचा उमेदवार 1 लाख मतांच्या लीडने निवडून येईल असा दावा बच्चू कडूंनी केलाय। पुन्हा एकदा बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चू कडूजी, दिनेश बुब हेच आपले उमेदवार आहेत? मगाशी आपण बोललात की आपण स्वतंत्र लढणार आहात, मात्र दिनेश बुब हेच आपले उमेदवार आहेत का? चांगला उमेदवार आम्हाला भेटला आहे। भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्याला सोबत घेऊन आणि काही दलित संघटना, मुस्लिम संघटना आणि इतरही बाकी आघाडीतले काही नाराज घटक सोबत घेऊन आम्ही भाजपामधलाच एक चांगला उमेदवार आम्हाला भेटणार, म्हणजे तो भेटला आहे। 3 तारखेला आम्ही अर्ज करू। पण दिनेश बुब हे ते उमेदवार नाही आहेत? नाही, ते भाजपामधलं म्हणाल ना मी, भारतीय जनता पार्टीतला माणूस। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या तुम्ही म्हणताय की सगळ्या नाराज घटकांना तुम्ही एकत्र केलंय, म्हणजे कुठेतरी मवियाचा तुम्हाला पाठिंबा आहे याच्या बाबतीत? नाही, काही मी काय म्हणतोय, आता प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही लोक नाराजी असतं ना। बर, आणि नवनीत राणाबद्दल प्रचंड नाराजी आहे जिल्ह्यामध्ये। बर, लोकांना योग्य उमेदवार भेटत नाही आघाडीतूनही आणि युतीमधून, तर तो तिसरा पर्याय आम्ही चांगला देऊ। बर, मग कोण कोण आहे आपल्या सोबत आपण पुन्हा एकदा सांगाल? नाही, आता कोण सोबत म्हणजे सगळ्याच पक्षातले नाराज घटक आमच्या सोबत आहे। भाजपामधले पण आहेत? हा, भाजपामधलं कोण आहे आपल्या सोबत? भाजपामधले आता नाव नाही सांगता येईल वेळेवर, म्हणजे खरं तर जे कार्यकर्ते आहे ते अतिशय सामान्य कार्यकर्ते आहे, ज्यांची नाराजी झाली प्रचंड नवनीत राणाच्या माध्यमातून किंवा रवी राणाच्या माध्यमातून। जे लोक नाराज झालेले आहे, ज्यांच्या भानगडी झालेल्या आहे, ते लोकांची तयारी आहे ना। आणि ते सगळे आपल्या सोबत आहेत, त्या सगळ्यांशी आपली चर्चा झालेली आहे बच्चू कडूजी? हा, आम्ही सोबत आहोत, सगळ्यासोबत चर्चा झाली आणि अंतिम निर्णय आपण घेत आहोत। आणि आपण हे नाव कधी जाहीर करताय? 3 तारखेला अर्ज भरू ना डायरेक्ट। ओके, धन्यवाद बच्चू कडूजी या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। 3 तारखेला आपण अर्ज भरू। उमेदवार महायुतीतला आहे, चांगला उमेदवार मिळालेला आहे। त्यामुळे दिनेश बुब यांच्या नावावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली की आम्हाला उमेदवार जो मिळाला तो महायुतीमधला उमेदवार आहे। फक्त अमरावतीत आपण स्वतंत्र लढू असं मगाशी त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं आणि आता अमरावतीकरता आपल्याला चांगला उमेदवार हा मिळालेला आहे आणि आपण 3 तारखेला अर्ज भरणार आहोत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। प्रणय निर्माण आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रणय, बच्चू कडू म्हणतात त्याप्रमाणे सगळ्यांमधले नाराज घटक एकत्र करून ते मैदानात उतरतायत। काय नेमकं चाललंय अमरावतीमध्ये? त्यांना आपण प्रश्न देखील विचारला की मवियाची साथ आहे का आपल्याला? एकूण बच्चू कडूंचा सध्याचा पवित्रा काय आहे प्रणय? नक्की अश्विन, महाविकास आघाडीमधला साथ जर आपण असं म्हटलं तर कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो आहे तो मेळावा अमरावती शहरामध्ये पार पडला आणि यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून शिवसैनिक त्या ठिकाणी दाखल झाले। खरं जर पाहिलं तर काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर सुद्धा झालेली, तरी सुद्धा तो मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये खूप आक्रमक शिवसैनिक झाले होते आणि त्यांची मागणी एकच होती की नवनीत राणाला ज्यांनी जो हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलला त्याचा आम्हाला बदला घ्यायचा, त्यामुळे अमरावतीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटावी अशी त्यांनी प्रमुख मागणी केली। आणि जोपर्यंत एबी फॉर्म किंवा उमेदवारी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत असा विश्वास त्यांनी एबीपी माझाकडे काल अनेक शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे। तर दुसरीकडे मागील आठवड्यामध्ये जेव्हा युवा स्वाभिमान पार्टीचा मेळावा झाला त्यावेळी आमदार रवी राणांचं जे एक वक्तव्य होतं जे आजही संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला आलेलं आहे की रवी राणांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की नवनीत राणांना जे विरोध करतायत त्या सगळ्यांना मी एकाच मंचावर आणणार आणि ते
नवनीत राणाचा प्रचार करतील असं स्पष्ट दिलं. त्या वक्तव्यावर सगळी नाराजी झाली. अभिजित अडसूळ यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. बच्चू कडू यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. बच्चू कडूने तर सांगितलं की मला तर भीती वाटते म्हणे, कारण मुख्यमंत्री आणि फडणवीसानंतर मी आमदार रवी राणा यांनाच भीतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया सुद्धा बच्चू कडूंनी दिली. आणि बच्चू कडूंनी ठरवलं होतं 2 दिवसापूर्वीच की आम्हाला अमरावती लोकसभा निवडणूक लढवायची आणि नवनीत राणाच्या विरोधात आम्ही एक चांगला उमेदवार देऊ. आणि तसंच आज उमेदवारी त्यांनी जाहीर केली, परंतु तो उमेदवार कोण असेल हा अजून त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही, परंतु सस्पेन्स ठेवलेला आहे. 3 तारखेला जेव्हा उमेदवारी दाखल करतील तेव्हाच तो आपल्याला उमेदवार कळेल. तोपर्यंत बच्चू कडू हे कोणालाही सांगणार नाही असं तरी वाटते. परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये जी चर्चा आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे दिनेश बुब आहे, जे मागणी करताय संपूर्ण अमरावती जिल्हा जे शिवसेनेकडून की दिनेश बुबला उमेदवारी द्यावी, कदाचित तेच उमेदवार प्रहारचे असू शकतात अशी चर्चा मात्र जोरात अमरावती शहरामध्ये सुरू आहे. अश्विन, प्रणय, या सगळ्या घडामोडींवर तू अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा सध्या बच्चू कडू म्हणतायत उमेदवार महायुतीतला आहे, मात्र दिनेश बुब जे ठाकरे गटाचे आहेत त्यांच्या देखील नावाची इकडे चर्चा पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.